नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काहीतरी खूप सुंदर आणि खास दाखवणार आहे. बाजारामध्ये आपण अनेक प्रकारचे हेअर बो पाहतो. वेगवेगळे रंग, वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळ्या आकाराचे. पण आजचे हेअर बो थोडे खास आहेत, कारण हे सुंदर हेअर बो मी स्वतः माझ्या हाताने बनवले आहेत. एक साधा रिबन हातात घेतल्यानंतर त्याचं इतकं सुंदर आणि आकर्षक हेअर बो मध्ये रूपांतर होतं, हे पाहणं खरंच खूप आनंदाचं आहे. आणि तुम्हाला जर हाताने बनवलेल्या सुंदर वस्तू आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला हेअर बो कसे तयार केले, त्यासाठी काय काय मेहनत घेतली आणि तयार झाल्यानंतर किती सुंदर दिसतात हे सगळं दाखवणार आहे. साहित्याची तयारी. सगळ्यात आधी आपण हेअर बो बनवण्यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेतो. यासाठी आपल्याला सुंदर रंगाचा कापड, कात्री, धागा, सुई आणि बो व्यवस्थित तयार करण्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य घेतलं. साहित्य साधं असलं तरी त्यातून तयार होणारी वस्तू मात्र खूप सुंदर असते. हेअर बो बनवताना कापडाचा रंग आणि त्याची क्वालिटी खूप महत्त्वाची असते. कारण कापड जितकं सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं असेल तितका तयार झालेला बो देखील सुंदर दिसतो. आज मी खास पिंक रंगाचं सिल्क कापड वापरलं आहे. पिंक रंग तर बघायलाच खूप सुंदर आहे. लाईट पिंक रंगामुळे बो खूपच आकर्षक आणि नाजूक दिसतो. कापड आवश्यक त्या मापामध्ये कट करून घ्यायचं. हे काम करताना मापामध्ये थोडी जरी चूक झाली तरी हेअर बोची साईज किंवा शेप बदलू शकतो. म्हणून प्रत्येक कापड व्यवस्थित माप घेऊन कट करणं खूप महत्त्वाचं असतं. कापड कट केल्यानंतर त्याच्या कडा व्यवस्थित ठेवाव्या लागतात, कारण आपल्याला शेवटी एकदम नीटनेटकं आणि प्रोफेशनल लूक असलेलं हेअर बो तयार करायचं असतं. छोटीशी गोष्ट वाटत असली तरी प्रत्येक स्टेपमध्ये काळजी घ्यावी लागते. आता सुरू होते ती खरी मजा. आपण कट केलेलं कापड घेऊन त्याला हळूहळू फोल्ड करून आकार देणे. दोन्ही समान बाजू दिसतील अशी काळजी घ्यायची. एक बाजू मोठी आणि दुसरी बाजू छोटी झाली तर तयार झालेला हेअर बो व्यवस्थित दिसत नाही. म्हणून कापड फोल्ड करताना प्रत्येक घडी अगदी व्यवस्थित बसवावी लागते. हळूहळू कापडाला आकार देताना आपल्याला हेअर बो सुंदर शेप दिसायला सुरुवात होते. आणि खरं सांगायचं तर या स्टेपमध्येच आपल्याला जाणवतं की साध्या कापडापासून काहीतरी खूप सुंदर तयार होणार आहे. आता हेअर बोचा आकार तयार झाल्यानंतर त्याला व्यवस्थित फिक्स करायचं. यावेळी कापडाच्या घड्या नीट आहेत का, दोन्ही बाजू समान आहेत का आणि त्याचा शेप सुंदर दिसतोय का हे तपासायचं. त्यानंतर एक छोटासा रिबनचा तुकडा लावून हेअर बोचा सेंटर पार्ट तयार होतो. आधी साधं दिसणारं कापड आता हळूहळू एका सुंदर हेअर बोमध्ये बदलतंय. आणि हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते, कारण स्वतःच्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हालाही असे हाताने बनवलेले सुंदर हेअर बो आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. अशा सुंदर आणि क्रिएटिव्ह वस्तू बनवताना व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.